प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा आज मी परमेश्वराची काही वचने घेऊन तुमच्या समोर आलोय. या तर आपण अगदी थोडक्यात बघूया, ऐकण्याचा, शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि स्तोत्र संहिता याचा 100वा अध्याय आणि त्याच्यामधली 5 वचनं मी आज तुमच्यासाठी वाचतो आणि त्या वचनांमधून आज आपण थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या वचनांमध्ये परमेश्वर आम्हाला काय सांगू इच्छितो? पहिलं वचन असं म्हणतं, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हिंदीमध्ये असं म्हटलं, हे जाती जाती के सब लोग हो. कुठल्या पर्टिक्युलर पंथाला नाही, कुठल्या विशिष्ट जातीला नाही, ख्रिश्चन लोकांना नाही, तर तिथे असं म्हटलं की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. त्या जिवंत देवाचा जय जयकार करा. हे जाती जाती के सब लोग हो, यहोवा की स्तुती करो. मराठी बायबलमध्ये परमेश्वर म्हटलंय, परंतु पंडिता रमाबाईच्या बायबलमध्ये किंवा बाकीच्या बायबलमध्ये जर पाहिलं, हिंदी बायबलमध्ये पाहिलं तर यहोवा, यावे असं त्याचं नाव आहे. आणि त्या परमेश्वराचा जय जयकार करा. एक युनिव्हर्सल कॉलिंग आहे. हालेलुया. एक युनिव्हर्सल कॉल आहे जो परमेश्वराची स्तुती करायला सांगत आहे. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. करावी लागते म्हणून नका करू, पैसे मिळवण्यासाठी म्हणून नका करू, कोणीतरी काहीतरी देईल या उद्देशाने करू नका. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. काहीतरी मिळवण्यासाठी देवाची सेवा करू नका. तुमचं घरदार चालावं म्हणून परमेश्वराची सेवा करू नका. तर तो महान आहे, तो आमचा निर्माण करता आहे, तो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, सृष्टीचा निर्माण करता आहे, तो आमचा आधार आहे, तो आमचा आश्रयस्थान आहे, म्हणून त्याची सेवा करा. हालेलुया. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. हालेलुया. आज अनेकांना ही गोष्टच माहित नाही की नेमकं परमेश्वर कोण आहे. आणि तिसरं वचन इथं असं सांगते की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. कोणी आम्हाला उत्पन्न केलं? तो मार्टिन डार्विन असं म्हटलं की माकडापासून आम्ही उत्पन्न झालो आहोत. प्रियानो, परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. परमेश्वराने पहिला आदाम आणि त्याच्यासाठी एक स्त्री जिचं नाव हवा होतं, आणि असे 2 जण निर्माण केले आणि त्यांच्याद्वारे संपूर्ण मानवजात अस्तित्वात आली. परंतु एका शास्त्रज्ञाने असा शोध लावला की माकडापासून मानवाची निर्मिती झाली. आणि लोकांनी त्याचंच खरं मानायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्याने त्याचं स्टेटमेंट मागे घेतलंय त्यावेळेला मात्र लोक ऐकणार. ज्यावेळेला तो म्हटला की नाही, परमेश्वराने निर्माण केली, परमेश्वराने मानवजात निर्माण केली, त्यावेळेला मात्र लोक त्याचं ऐकणार. चुकीचं आणि खोटं लगेच आम्ही ऍक्सेप्ट करतो, परंतु खरं मात्र ऍक्सेप्ट करायला आम्हाला जमत नाही. कोण आहे परमेश्वर? बायबल असं म्हणते की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आमचा निर्माण करता कोण आहे? दाविदाकडे पाहिलं तर तो असं म्हणतो की मी माझ्या आईच्या गर्भाशयात होतो तेव्हापासून तू मला पाहिलेला आहेस, तेव्हापासून तुला माझी उत्पत्ती माहित आहे. मी कशा प्रकारे माझी जडणघडण झाली ते तुला ठाऊक आहे. प्रियानो, तो परमेश्वर आहे ज्याने आम्हाला निर्माण केले आणि आम्ही त्याला मात्र ओळखायचं विसरून गेलोय. आम्हाला समजेना की नेमकं कोण आहे. आम्ही अनेक प्रकारच्या
मूर्तींची पूजा करत आहोत. आम्ही एखाद्या व्यक्तीवरती देवापेक्षा जास्त प्रेम करतो, म्हणजे त्याचीच प्रतिमा आम्ही आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात तयार केली. आम्ही कुठली तरी एक प्रतिमा लावून बसलो घरामध्ये, आणि मग त्या व्यक्तीला, त्या प्रतिमेला, त्या मूर्तीला आम्ही देवापेक्षा जास्त स्थान दिलं. असं आमच्या जीवनामध्ये अनेकदा होतं. काही लोक पक्ष्यांची पूजा करत आहेत, काही लोक प्राण्यांची पूजा करत आहेत, काही जण सापाची पूजा करतायत, काही जण झाडांची पूजा करतायत. ख्रिसमसच्या पिरियडमध्ये ख्रिसमस ट्री सजवला जातोय. ते झाड आम्हाला तारण देणार नाही, ते झाड आमचं निर्माण करत नाही, ते झाड आमचा उद्धार करत नाही, ते झाड आमच्या पापांची क्षमा करत नाही, किंवा कुठलाही प्राणी, पक्षी, कोणताही बाबा, कोणतीही बाई, कोणतीही स्त्री, कोणताही पुरुष, हालेलुया, या जगातला आमचा उद्धार करू शकत नाही. आमचा निर्माणकर्ता कोण आहे त्यासाठी हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि तो निर्माणकर्ता जर समजला नाही तर आमचा उद्धार कोण करेल हे पण आम्हाला समजणार नाही. त्यामुळे आज समजून घ्या, आमचा उद्धारकर्ता परमेश्वर आहे, ज्याने मातीपासून मनुष्याला निर्माण केलंय. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेला तर तिथे त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याने मातीपासून मनुष्य निर्माण केलाय. एक मनुष्य मातीचा पुतळा निर्माण केला आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतःचा श्वास फुंकला असं सांगितले, आणि मनुष्य अस्तित्वात आला. परंतु आम्ही मात्र काय करत आहोत बघूया आपण. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21व्या वचनापासून पुढे. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. काय झालं? त्यांनी आपल्याच कल्पना करायला सुरुवात केली. देव कसा दिसत असेल, देव असा असेल, देव तसा असेल, देव कदाचित प्राण्यांमध्ये पाहायला त्यांनी सुरुवात केली, देव कदाचित पक्ष्यांमध्ये पाहायला सुरुवात केली, देवाला झाडामध्ये बघायला सुरुवात केली. पुढे असं म्हटलंय, स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. हालेलुया. निश्चितच मला सांगू द्या, आम्हाला आमचा बाप माहित आहे, आणि त्या जिवंत बापाला सोडून जर आम्ही वेगळ्याच व्यक्तीचा फोटो आणून घरात लावला आणि त्याला जर आम्ही बाप म्हणायला सुरुवात केली तर आमचा जिवंत बाप आम्हाला फटके दिल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. हालेलुया. आणि मग तशीच काहीशी गंमत आमच्या बाबतीत झाली. जिवंत देवाला आम्ही ओळखायचं सोडून त्याने जे निर्माण केले, सूर्य, चंद्र, तारे, ही पृथ्वी, या पृथ्वीवरची झाडं, पशुपक्षी, आणि या सगळ्यांना आम्ही भजायला आणि पूजायला सुरुवात केली. आणि म्हणून बायबल आम्हाला इथे सांगते की परमेश्वर हाच देव आहे हे तुम्ही जाणा. आणि इथे असं म्हटले की स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनलेत आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आदला बदल केली. काय केले मनुष्याने? आदला बदल केली. जगिक गोष्टींमध्ये, जगामध्ये जे आहे त्याची प्रतिमा करून देवाच्या प्रतिमेशी त्यांनी आदला बदल केलेली आम्ही पाहत आहोत. देवाला देव म्हणायचं सोडून देवाने जे निर्माण केले त्या निर्मितीला आम्ही देव म्हणायला सुरुवात केली. आजच्या जगामध्ये अनेक लोक, काही लोक पास्टरला देव मानतात, काही लोक एखाद्या व्यक्तीला देव मानत आहेत. जसं ती व्यक्ती सांगेल तसंच आम्ही ऐकणार, पास्टर म्हणाल तसंच आम्ही ऐकणार, किंवा एखादा बाबा जसं म्हणेल तसंच आम्ही ऐकणार. आम्ही पाहत आहोत आज या घटना अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. काय चालू आहे नेमकं? देवाच्या प्रतिमेशी आम्ही आदला बदल करत आहोत. कोणीतरी असं म्हणते की तू अशा पद्धतीने वागलास, अशा पद्धतीने नाव बदललंस, तुझ्या नावाच्या पुढे एखादं अक्षर लावलंस, किंवा तुझा मोबाईलचा नंबर चेंज केलास,
म्हणजे तुझी भरभराट होईल, म्हणजे तुझ्या जीवनात हे मिळेल, तुला ते मिळेल, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहत आहोत. कोणीतरी म्हणतं गळ्यात काहीतरी लटकव, कोणीतरी म्हणतं हातात दोरा बांध, कोणीतरी म्हणतं पायाला बांध, कोणीतरी म्हणतं या डोंगरावर जाऊन ये, कोणीतरी म्हणतं त्या व्यक्तीकडे जाऊन ये, अनेक गोष्टी. परंतु प्रियांनो, आम्ही खऱ्या देवाला ओळखायला मात्र मागत नाहीये. कोण आहे तो परमेश्वर ज्याने ही सृष्टी निर्माण केली? कोण आहे तो परमेश्वर ज्याने या संपूर्ण सृष्टीचा ताबा घेतलेला आहे? कोण आहे तो परमेश्वर? आम्ही त्याला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडत आहोत. आम्हाला तो देव समजेना. आणि मग आम्ही त्या जिवंत देवाच्या, त्या अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी आम्ही अदलाबदल केलेली आम्ही वचनांमध्ये पाहत आहोत. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. काय केलं परमेश्वराने? तुम्हाला आणि मला त्याने अशुद्धतेच्या स्वाधीन केले असं सांगितलं, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. काय म्हणतो परमेश्वर? आता आमच्या देहाची आमच्यामध्येच विटंबना व्हावी म्हणून परमेश्वराने अनेकांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. जो निर्माणकर्ता आहे त्या निर्मात्याच्या ऐवजी जी निर्मिती आहे, जे निर्माण केलेलं आहे, नदी, डोंगर, पर्वत, झाडं, पशु, पक्षी, मनुष्य, अशा सगळ्याची काय केली? भक्ती आणि सेवा करायला सुरुवात केली. तो निर्माण करता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, हालेलुया. आणि मग या सगळ्या चुकीच्या गोष्टी मनुष्य करायला लागला. त्या कारणामुळे काय झालं नेमकं? पुढं 26वं वचन असं म्हणतं, या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, चढाईखोर, बडाईखोर, कुकर्म, कलमक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दयी असे होते. जे अशा रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. प्रेज द लॉर्ड. भयानक गोष्टी ते परमेश्वर सांगत आहेत. ते कसे आहेत? सर्व प्रकारच्या अनितीने, दुष्टपणाने, लोभीपणाने, सगळ्या प्रकारच्या वाईटपणाने ते भरलेले असून कपट, हेवा, खून, चोरी, लबाडी, कुबुद्धी याच्यांनी ते पुरेपूर भरलेल्या अवस्थेमध्ये आहे. जिवंत देवाला न ओळखण्याचा परिणाम कसा असेल? ते लोक अशा सगळ्या दुष्ट गोष्टींनी भरलेले असतील. ज्या लोकांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ते जिवंत देवाला त्यांनी ओळखलेलं नाहीये असं आपण म्हणूया. ते जिवंत देवाच्या मार्गावर चालणारे लोक नाहीयेत. त्यांना जिवंत देवाशी काही घेणं देणं नाही. ते कुठल्या तरी प्राण्यांना, कुठल्या तरी पक्ष्यांना, कुठल्या तरी झाडांना, सूर्याला, चंद्राला, नदीला, समुद्राला ते देव मानतील. समुद्रातल्या माशांना ते देव मानतील. आणि त्याच वेळेला ते अशा सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींनी ते भरलेले असतील. ते चहाडखोर असतील, ते निंदा करणारे असतील, ते देवाला तिटकारा आणणारे असतील, ते उद्धट असतील, ते गर्विष्ठ असतील, गर्व त्यांच्यामध्ये भरलेला असेल, ते बडाईखोर असतील, ते कुकर्म कल्पक असतील, ते मातापित्रांची अवज्ञा करणारे असतील, ते निर्बुद्ध असतील,
ते वचन भंग करणारे असतील, ते ममताहीन आणि निर्दयी असे ते लोक असतील, असं बायबल आम्हाला सांगतं. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हालेलुया. या जगातलं मरण तर त्यांच्यासाठी आहेच आहे, परंतु ह्या मरणानंतरही अजून एक मरण आहे, जे आत्म्याचं मरण ज्याला म्हटलं जातं. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, ज्यांनी देवाला ओळखलं, ज्यांना देव समजला, ज्यांनी देवाला जाणलं, ज्यांना ही गोष्ट लक्षात आली की देव या मानव जातीचा निर्माण करता आहे आणि त्या देवाने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ज्यांना ही सुवार्ता समजली, ज्यांनी या सुवार्तेवर विश्वास ठेवला, ते देवाच्या प्रीतीने भरून गेले. त्यांच्यामध्ये निंदा नाही, त्यांच्यामध्ये चाडी नाही, लबाडी नाही, ते कुकर्म कल्पक नाही, ते माता पित्रांची अवज्ञा करणारे नाहीत, ते निर्दयी नाहीत, ते ममताहीन असे नाहीत, तर ते प्रेमळ आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत, ते क्षमा करणारे आहेत, ते दोष न दाखवणारे असे ते लोक आहेत. त्यांनी देवाला जाणून घेतलं, कारण आमच्या देवाचं कॅरेक्टरच तसं आहे. हालेलुया. तो प्रेमळ आहे, तो प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे, तो ममतामय असा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन स्तोत्र 103 मध्ये म्हणतं, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. त्याने आम्हाला उत्पन्न केलं, परंतु त्या आदामाने पाप केलं आणि त्या पापामुळे आम्ही एक पापी असे म्हणून या जगामध्ये जन्माला आलो. या पापामध्ये आम्ही जन्माला आलेलो असताना, या पापी स्वभावामध्ये आम्ही असताना, आम्हाला त्या पापी स्वभावातून बाहेर काढावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याने स्वतःचं वधस्तंभावरती बलिदान केलं. तो मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला, तो खूप लवकर पुन्हा एकदा येत आहे. त्याने वधस्तंभावरती जे रक्त वाहिलं, त्या रक्ताच्या द्वारे तो आमच्या पापांची क्षमा करतो, असं बायबल आम्हाला 1 योहान 1:7 मध्ये सांगतं. आणि तो असं म्हणतो की 1 योहान 1:12 मध्ये असं म्हणतो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. ते सगळे जण देवाचे लेकर आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. काय आज तुम्ही विश्वास ठेवलाय का? काय आज तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात काय? कुठल्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. कुठल्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर, माशांवर किंवा नदीवर, समुद्रावर, तुम्ही त्या चंद्रावर, ताऱ्यांवरती, त्या सूर्यावरती विश्वास ठेवू नका. त्यांच्यातलं कोणीच तुमचा उद्धार करणार नाही. त्यांच्यातलं कोणीच तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार नाही. त्यांच्यातलं कोणीच तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. परंतु बायबल असं सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या सगळ्या पापांपासून आम्हाला शुद्ध करतं. हालेलुया. आम्ही जर देवाला जाणून घेतलं, बघा यशाया 43 मध्ये 10व्या वचनामध्ये त्याचं वचन असं म्हणतं, परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा, व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्या नंतरही कोणी होणे नाही, हे तुम्हाला समजावे, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजाविले. तुमच्यातला कोणी अन्य देव नव्हता, तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे, असे परमेश्वर म्हणतो. इथून पुढेही मीच तो आहे. माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. मी करतो ते कोणाच्याने पालटविणार. कोण आहे परमेश्वर? तो म्हणतो की मी परमेश्वर आहे, हे तुम्ही मला ओळखा, तुम्ही मला जाणून घ्या, तुम्ही माझ्यावरती भाव ठेवा, तुम्ही समजून घ्या की मीच परमेश्वर आहे. तो परमेश्वर आहे ज्याने मिसर देशातून इस्रायल लोकांना सोडवलं, अद्भुत चिन्ह चमत्कार करून, ज्याने त्याच्या लोकांसाठी समुद्र दुभांगला. हालेलुया.
जो अग्निस्तंभाच्या द्वारे आणि जो मेघस्तंभाच्या द्वारे त्याच्या लोकांसंगती राहत होता, ज्याने दानिएलाला सिंहाच्या गुहेतून सोडवलं, ज्याने शद्रक मेशक अबेदनगोला अद्भुतरित्या तप्त भट्टीमधून बाहेर काढलं, जो त्याच्या लोकांची जो काळजी करतो, हालेलुया, जो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तारण देतो, जो त्याच्यावरती प्रीती करणाऱ्यांसाठी अद्भुत चिन्ह चमत्कार करतो, तो परमेश्वर आहे. हालेलुया. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सोडवण्यासाठी ज्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, तो जिवंत परमेश्वर. हालेलुया. तो आमचा परमेश्वर आहे, तो आमचा देव आहे आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय. काय आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? त्याचं वचन सांगतं, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील आम्ही त्याचे कळप आहोत. येशू असं म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि जो कोणी माझी वाणी ऐकतो तो माझ्या पाठीमागे येतो. मी त्याला ओळखतो आणि तो मला ओळखतो. हालेलुया. तो परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. दावीद असं म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही त्या परमेश्वराची मेंढरं आहोत काय? आम्ही त्या परमेश्वराच्या पाठीमागे चालायला तयार आहोत काय? आम्ही त्या देवाला ओळखून घ्यायला तयार आहोत काय? आज आम्हाला विचार करायचा आहे, आमचा देव नेमका कोण आहे? आमचा निर्माणकर्ता नेमका कोण आहे? कोणी या मनुष्याला निर्माण केले? आणि जर त्या परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले तर त्यानेच तुमच्या आणि माझ्यासाठी उद्धाराची एक अद्भुत योजना तयार केली. त्या ईश्वरच्या विश्वासाच्या द्वारे आता आम्हाला उद्धार प्राप्त होणार आहे. आम्हाला कुठलं रक्त सांडायचं नाही, कुठला बळी द्यायचा नाही, कुठं कोंबडं कापायचं नाही, कुठं बकरं कापायचं नाही, कुठं लिंबू नारळ आणि कुठलंच होम हवन करायचं नाही, कुठली पूजा अर्चा करायची नाही, कोणाला नैवेद्य आम्हाला दाखवायची गरज नाही. आम्हाला काहीच करायची गरज नाही प्रियांनो. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आणि त्या विश्वासाच्या द्वारे आमचं तारण होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून पुढे 4थं वचन असं सांगतं, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केले त्या परमेश्वराची आम्हाला भक्ती करायची, त्या परमेश्वराची आम्हाला स्तुती करायची, त्या परमेश्वराची आम्हाला आराधना करायची, त्याचं उपकार स्मरण आम्हाला करायचंय आणि त्याच्या दारामध्ये स्तवन करीत त्याच्या अंगणामध्ये आम्हाला प्रवेश करायचा. हालेलुया. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय तितक्यांना देवाचे पुत्र होण्याचा अधिकार मिळालाय. कोणी आहे का तुम्हाला पुत्र आणि कन्या म्हणणार आहे? जर तुम्ही विश्वास ठेवलात तर कोण तुम्हाला पुत्र बनवणार आहे? कोण तुम्हाला स्वर्गीय राज्याचं वारस बनवणार आहे? बायबल आम्हाला असं सांगतं की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने पुत्र होण्याचा अधिकार दिलाय. प्रेज द लॉर्ड. त्या जिवंत देवाची लेकरं आम्ही गणले जाणार आहोत. आमची आयडेंटिटी काय आहे? मी कुठल्या जातीचा नाही, मी कुठल्या धर्माचा नाही, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. हालेलुया. काय असं म्हणण्याची आमची आज तयारी आहे का? मी जिवंत परमेश्वराचं लेकरू आहे. माझी कोणती जात नाही, माझा कोणता धर्म नाही. प्रेज द लॉर्ड. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. माझ्या नीतिमत्वामुळे नाही, परंतु येशूने वधस्तंभावरती वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली. माझ्या चांगुलपणामुळे नाही, माझ्या कर्मकांडामुळे नाही, परंतु येशूच्या रक्ताच्या द्वारे माझ्या अपराधांची क्षमा झाली. येशूवरच्या विश्वासाच्या द्वारे मला तारण प्राप्त झाले. काय आम्हाला असं म्हणता येईल का? काय आम्ही त्याला जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत काय? काय आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहोत काय? जगातली कुठलीच व्यक्ती, कुठलाच प्राणी, कुठलाच पक्षी, कुठलेच झाडं, सूर्य चंद्र तारे, कोणीच आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. पुढे बायबल असं सांगते की कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. परमेश्वराचं कॅरेक्टर कसं आहे? कारण परमेश्वर चांगला आहे. प्रेज द लॉर्ड.
त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. हालेलुया. त्याची दया सनातन आहे, त्याच्या दयेला अंत नाही, त्याच्या करुणेमध्ये कधी खंड पडत नाही. त्याचीच दया आहे म्हणून आज आम्ही भस्म झालेलो नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या दयेमुळेच आज आम्ही जिवंत आहोत. त्याच्या दयेमुळेच आजही ही पृथ्वी अस्तित्वामध्ये आहे. जर तुम्ही पाठीमागे पाहिलं तर सदोम आणि गमोरा शहराचा परमेश्वराने अग्नीच्या द्वारे नाश करून टाकला होता. नोहाच्या काळामध्ये पाहिलं तर संपूर्ण पृथ्वीवर जलप्रलयाने परमेश्वराने सर्व पशु पक्षी प्राणी आणि संपूर्ण मानव जातीचा परमेश्वराने नाश केला होता. फक्त नोहाला आणि त्याच्या तारवामध्ये असणाऱ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्याने जीवनदान दिले. परंतु आज आम्ही अनेक प्रकारच्या पापांमध्ये पडतो, चुकतो, परंतु त्या परमेश्वराने आम्हाला आजही भस्म केलेलं नाही. आजही आम्ही जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत. हे केवळ त्या परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा वेळ आहे, संधी आहे. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, हे समजून घ्या की त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, त्यानेच आमच्यासाठी तारणाची योजना बनवली. हे समजून घ्या की आज आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा आहोत, त्याच्या कुरणातील आम्ही कळप आहोत. आज समजून घ्या प्रियांनो, आम्ही त्या जिवंत देवाची लेकरं आहोत. आम्ही त्याच्या प्रतिरूपामध्ये तयार केलेली लेकरं आहोत. त्या देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश व्हावा नाही, कुठल्याही आत्म्याचा नाश व्हावा नाही. आणि म्हणून ही सुवार्ता घेऊन आज मी तुमच्या समोर आलोय. परमेश्वराची इच्छा आहे की सगळ्यांनी पश्चाताप करावा, आपल्या पापांपासून मागे वळावं, त्या जिवंत देवावर विश्वास ठेवावा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांनी त्याच्या जवळ यावं. हीच त्या परमेश्वराची योजना आहे, हीच त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि काय आज आपण त्या परमेश्वराच्या इच्छेला सामोरं जाणार आहोत का? आम्ही विश्वासाने त्याला अंगीकारणार आहोत काय? आम्ही विश्वासाने त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहोत काय? आज आपण आपल्या मनात विचार करूया. आज पुन्हा एकदा एक नवीन निर्णय घेऊया की त्या जिवंत देवाला आम्ही जाणणार आहोत, त्या जिवंत देवाचा आम्ही शोध घेणार आहोत. इब्रिकरास पत्र 11 अध्याय 6व्या वचनात पाहिलं तर तिथं असं म्हटलंय की विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोष विना अशक्य आहे. आणि जर तुम्ही त्याचा शोध झटून करताल तर तो तुम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आम्ही त्याचा झटून शोध करणारे लोक बनूया, म्हणजे आम्हाला प्रतिफळ मिळेल. आम्ही त्या जिवंत देवाला शोधायचा प्रयत्न करूया, आम्ही त्या जिवंत देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या थांबूया आपण इथे, आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अतिपवित्र आमच्या जिवंत सेनाधीश परमेश्वर, तुझ्या पवित्र नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, तुला गौरव देतो परमेश्वर, आजच्या दिवसाबद्दल, आजच्या या वेळेबद्दल, या वचनांबद्दल. परमेश्वर जिवंत देवा, तुझं वचन सांगते की स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनलेत. आणि परमेश्वरा म्हणून तू आम्हाला दुर्वासनांच्या स्वाधीन केलेस असं तुझं वचन सांग. जिवंत देवा, तू आमच्या अपराधांची आज आम्हाला क्षमा कर. आज पुन्हा एकदा तुझ्या वचनांची परमेश्वरा आम्ही जिवंत देवा परमेश्वरा ते वचन आम्ही ऐकत असताना, त्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवत असताना परमेश्वरा आम्हाला समजत आहे की आम्ही कुठल्या व्यक्तीवर नाही परमेश्वरा, कुठल्या झाडांवर, पक्ष्यांवर, कुठल्या मनुष्यावरती नाही परमेश्वर, तर आम्ही तुझ्यावरती भाव ठेवावं, आम्ही तुला ओळखावं, आम्ही तुला जाणून घ्यावं अशी तुझी अपेक्षा आहे परमेश्वर. जे आमचे तुझ्या संगती तुटलेले नाते संबंध होते ते तू येशूच्या द्वारे पुन्हा प्रस्थापित केलेत असं तुझं वचन आम्हाला शिकवत आहे. होय परमेश्वर पिते, त्या येशूच्या द्वारे तू आमच्या तारणाची अद्भुत योजना बनवलीस परमेश्वरा. आम्ही आजपर्यंत चुकलो असेल, पडलो असेल, आम्ही तुला ओळखलं नसेल, आम्ही तुला जाणून घेतलं नसेल, तू आमच्या अपराधांची क्षमा कर परमेश्वरा. तू आम्हाला उत्पन्न केलंयस माझ्या देवा, परंतु जिवंत देवा आमच्यासाठी तारणाची योजना देखील तूच निर्माण केलेली आहेस परमेश्वरा. आणि त्या तारणाच्या योजनेमध्ये आम्ही सहभागी व्हावं म्हणून आज तुझी दया कृपा तू आमच्यातील प्रत्येकावरती कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचा जीव, आत्मा आणि शरीर प्रभू येशू तुझ्या पवित्र हातात तू घे आणि प्रत्येकाचं मन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल परमेश्वर. जिवंत देवा, आज आम्ही तुला विनंती करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुतरित्या कार्य कर.
आणि तुझं वचन प्रत्येकाला समजू देत. तू जिवंत देव आहेस हे प्रत्येकाला समजू देत आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाने करावा अशी दया कृपा तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. तुला विनंती करतो परमेश्वरा, या वचनांच्या द्वारे तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. परमेश्वरा, तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे सगळे प्रश्न, समस्या, संकट, अडीअडचणी, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. आणि परमेश्वरा, तुला विनंती करतो, अद्भुतरित्या प्रत्येकापर्यंत तुझं वचन पोहोचू देत आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. माझ्या देवा, तू आम्हाला प्रत्येकाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन चल. परमेश्वरा, तुझ्या पवित्र मार्गावर आम्ही पवित्रपणे चालावं. तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम, प्रीती, शांती, आनंद आमच्या जीवनामध्ये असावा अशी दया कृपा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर. आमच्यातील प्रत्येकाला तू आरोग्याचा स्पर्श कर. परमेश्वरा, आमच्यातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू शांती प्रस्थापित कर आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्यातील प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तू करून घे. हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐकपिते. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, देवाचं वचन वाचा, हे वचन अनेकांपर्यंत शेअर करा, तुमच्या कमेंट्स येऊ द्यात, माझ्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, अनेकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवा आणि रोज सातत्याने प्रार्थना करा. देवाचं वचन वाचा, देवाच्या वचनात वाढा, विश्वासामध्ये वाढा. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले असताना अधिक देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा आणि तो देव तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.